श्रावण सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये? श्रावण सोमवारी स्त्रियांनी केस धुवू नये असं म्हटलं जातं. पण असं का म्हणतात? याला शास्त्रीय आधार काय आहे? त्याचबरोबर श्रावणामध्ये असे कोणते वार आहेत ज्या दिवशी केस धुवू नये किंवा ज्या दिवशी केस आवर्जून धुवावे? आणि यामागे सुद्धा कुठले कारण आहेत? या सगळ्यांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. श्रावण महिन्यातले तसे सगळेच दिवस महत्त्वाचे असतात. सगळ्या दिवसांना आपलं असं धार्मिक महत्त्व आहे. संपूर्ण श्रावण महिना हा पुण्यसंचयाचा मानला जातो. म्हणूनच तर वेगवेगळे व्रतवैकल्य, सणवार, उपवास हे सगळे आपण करतो. महिला वर्गाची अगदी गडबड सुरू होते. वेगवेगळी व्रतं असल्याने घरावरती आणि साफसफाईचा बोजा त्यांच्यावरती पडतो. सोमवारी जर केस धुतले तर घरावर आर्थिक भार वाढतो. तसेच पैशांच्या संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते अशी मान्यता आहे. फक्त श्रावणी सोमवारीच केस धुणे असं नाही बरं का, तर श्रावणातल्या गुरुवारी सुद्धा केस धुतले असता कुंडलीत दोष निर्माण होतो अशीही मान्यता आहे. त्याचबरोबर श्रावणातल्या बुधवारी सुद्धा केस धुवू नये, भाऊ कर्जबाजारी होतो अशी मान्यता आहे. आता या मान्यतांवर अनेक जणांचा विश्वास बसेल किंवा बसणार नाही, पण आपल्याला मान्यतांच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. आता राहिला की मग श्रावणात केस धुवायचे तर कधी? तर शुक्रवार आहे, मंगळवार आहेत, हे देवीचे वार आहेत आणि या दिवशी खास करून आवर्जून केस धुवावे असं म्हटलं जातं. कारण त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि रविवार तर सुट्टीचा वार असतो, त्या दिवशी सगळ्यांना निवांत वेळ असतो. आता यामध्ये काहींना अशी सुद्धा शंका येऊ शकते की सोमवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवशी केस धुवून असं श्रावणामध्ये असं का म्हणतात? पण या दिवशी उपवास, सण, उत्सव आले तर काय करावे? धुवावेत की नाही? शास्त्रात हे वार अमान्य आहेत, त्यामुळे त्या दिवशी केस धुवू नये. फक्त मासिक पाळीची शुद्धी म्हणून 4था दिवस असेल तर आपण कुठलाही वारी येऊ मग केस धुवावे, त्यासाठी शास्त्रात मान्यता आहे. श्रावणी सोमवार केस न धुण्यामागचं कारण काय आहे? तर श्रावणी सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असलेला वार आहे. या दिवशी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत महादेवांची उपासना केली जाते. या दिवशी कुठल्याही इतर गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ नये आणि संपूर्ण समर्पणाने आपण ईश्वराचरणी लीन व्हावं, हा यामागचा हेतू आहे. आपण मग हे सगळे नियम स्त्रियांनाच का, असाही विचार येतो. धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक केल्या आहेत. त्यावर विश्वास ठेवून त्यांचं पालनही करायला हवं. त्याचा लाभ त्यांना नाही तर आपल्याला आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला होतो. स्त्रीला दुहिता असं म्हटलं जातं. तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळते असं नाही, पण तरी सुद्धा प्रत्येक स्त्री आत्मीयतेने आपलं घर बांधून ठेवत प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचं मतपरिवर्तन घडवून आणण्याची क्षमता सुद्धा स्त्रीमध्ये असते. स्त्रीमध्ये समाजात बदल घडण्याची क्षमता आहे. म्हणूनच अनेक नियम, उपवास स्त्रियांना करायला सांगितले जातात. कारण परिवर्तनाची सुरुवात ही स्त्रियांपासून होते. केस धुणं हा तर खरं एक स्वच्छतेचा भाग आहे, पण वरचेवर केस धुण्याची फॅशन आजकाल आली आहे. रविवार, मंगळवार, शुक्रवार अशी एक दिवसाआड केस धुण्याची मोकळीक शास्त्रानुसार आरोग्याचा विचार करून केलेली आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्यांची निगा राखण्यासाठी 3 दिवस पुरेसे आहेत. वारंवार केस धुतल्याने सुद्धा केसांचा पोत खराब होतो, केस गळतात अशा तक्रारी समोर येतात. केसांना चांगली तेल मालिश मिळावी, तसेच केसांची चांगली निगा राखली जावी यासाठी या दिवसांची आखणी केली आहे. परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सरळ काही गोष्टी सांगितल्या तर त्या आपल्याला पचनी पडत नाहीत. अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात. तसेच श्रावणातल्या सोमवारी महादेवांसाठी उपवास केले जातात. शिवमूठ व्रत असेल, 16 सोमवाराचं व्रत असेल, अशी अनेक वेगवेगळी व्रतं श्रावणातल्या सोमवारापासून सुरू होतात. श्रावणातला हा संपूर्ण सोमवार हा महादेवाच्या उपासनेमध्ये व्यतीत करावा. त्यामध्ये मग नटण्या मोरडण्यात वेळ न दावडता ईश्वर सेवेत वेळ घालवावा, असाच या मागचा हेतू आहे. जर व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि भंडार मराठी या आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.